अर्ज न करताही लाडकी बहीण योजनेचे पैसे भावाला मिळाल्याचं आता समोर येतंय। यवतमाळच्या जाफर शेख नावाच्या तरुणाच्या खात्यात पैसे आलेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडक्या भावाला कसे, असा सवाल यामुळे आता उपस्थित होतोय। सरकारी पातळीवर अनागोंदी कारभार आता चव्हाट्यावर येतोय। लाडकी बहीण योजनेचे पैसे तरुणाच्या खात्यावर जमा झालेत। महिलांसाठी सुरू झालेल्या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झालेत। विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्र दिली, तरीही त्याच्या खात्यात 3000 रुपये जमा झालेत। जाफर गफ्फार शेख असं या तरुणाचं नाव आहे आणि या तरुणाच्या खात्यात पैसे जमा झालेलं तो आर्णी शहरातील हाफिज बेग शहरातील रहिवासी आहे। सुशिक्षित बेरोजगार असलेला जाफर शेख यानं लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता अशी माहिती आहे। माझ्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याचा माझं खातं बँक ऑफ बडोदा इथे आहे। मी 2012ला उघडला होता, परंतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्याकारणानं मी तिथे व्यवहार करत नाही। परंतु मेसेज आल्यानंतर आज मी यवतमाळला आलो और इथे आल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी केली। चौकशी केल्यानंतर माझ्या खात्याची KYC करावं लागते असं मला सांगण्यात आलं, परंतु मी व्यवस्थापकांना रिक्वेस्ट करून एक स्टेटमेंट घेतलं माझ्या खात्याचं आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर मला असं अधिकृतरित्या असं माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 2 महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहे। बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहे। मी कोणताही अर्ज भरलेला नाही, फॉर्म भरलेला नाही, तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।